शिवसेनेकडून राज्यसभेकरता कुणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। शिवसेनेकडून 4 जणांची नावे चर्चेत आहेत। राहुल शेवाळे, ज्योती वाघमारे, शायना एनसी आणि रोहित टिळक या चौघांची नावे चर्चेत आहेत। या चौघांपैकी दोघांची नावे एकनाथ शिंदे लवकरच घोषित करणार आहेत। राहुल शेवाळे आणि ज्योती वाघमारेंचं प्रामुख्याने नाव चर्चेत येतं आहे। आता नेमकं काय घडतं हे बघायचं, पण एक जागा असून सुद्धा 2 उमेदवार शिवसेना शिंदे गट उभा करणार आहे आणि त्यांच्याकडे अतिरिक्त सदस्य संख्या सुद्धा आहे। पण त्या व्यतिरिक्त लागणारी जी सदस्य संख्या आहे, म्हणजे दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी लागणारी जी सदस्य संख्या आहे ती ते कशी मिळवतात हे बघणं फार फार महत्त्वाचं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी शिवसेनेच्या कोटातून आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांना विचारूया। उदय, जागा एकच आहे पण 2 उमेदवार देणार आहेत एकनाथ शिंदे, तर कोणती नावं जास्त चर्चेत आहेत? आपण पाहतोय की एकूणच राज्यसभेच्या 7 जागा आहेत, मात्र 7 जागांसाठी 8 उमेदवार रिंगणात असणार असल्याची माहिती मिळते। शिवसेनेची 1 जागा असली तरी शिवसेनेने आक्रमक धोरण अवलंबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेनेने एकूण 2 उमेदवार जे आहेत ते उभे करण्याचा निर्णय घेतलेला आहे। शिवसेनेकडे अतिरिक्त 20 मतं आहेत, त्यामुळे शिवसेना आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आता जी सध्या नावं समोर येतात त्यामध्ये शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांचं नाव आघाडीवरती आहे, त्याचबरोबर ज्योती वाघमारे यांचं नाव देखील आघाडीवरती आहे। मात्र त्याचबरोबर शायना एनसी यांचं नाव देखील चर्चेत आहे। आणि सगळ्यात सरप्राइझिंग म्हणजे आश्चर्यकारक रोहित टिळक यांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये आलेलं आहे। रोहित टिळक हे आपण पाहतोय की पुण्यातले स्थानिक नेते आहेत, मात्र त्यांचं नाव आता राज्यसभेसाठी शिवसेनेकडनं जे आहे ते चर्चेमध्ये आले, त्यामुळे खूप मोठी उलथापालथ जी आहे पडद्यामागे होताना आणि राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळतंय। या चौघांपैकी दोघांची नावं जी आहेत थोड्याच वेळात अंतिम निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेणार असल्याची समजते आहे। साधारणतः 11:30 वाजता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विधान भवनातील निवडणूक कार्यालयामध्ये त्यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत आणि त्यावेळी नेमकं कोण उमेदवारी दाखल करणार अर्ज याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेना मुख्य नेते नेमकं काय निर्णय घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। या घडामोडीकडे लक्ष असणार आहे, कारण जर तसं झालं तर 7 ऐवजी 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील आणि मग मतदान प्रक्रिया पार पडेल।